प्रयोजन काय होतं? तू सखूची भक्कम साथ देशील ना? मग बोल बोल. काय ग मनोरमे, झिंगरोबा कधी कुणाचा देव झाला ग? उगीच वाटेल ते काय सांगून त्या सखूची फसगत करतेस का? ती लहान आहे म्हणून तुम्ही सगळे मिळून तिच्यावर दडपण आणताय का? सर्वात्या तुम्ही गप्पा बसा. बोलणार तुम्हीच बोलवणं केलंय ना, मग मलाही फसवलंय तुम्ही, म्हणून मी बोलणारच. हे बघ मनोरमे, कुलदैवत हे कुळाच्या आरंभापासून पूजलेलं दैवत असतं की जे परंपरेने पिढ्यान पिढ्या पूजलं जातं. हे बघ मनोरमे, जेव्हा तू लग्न होऊन सासरी आलीस तेव्हा काय झिंगरोबा कुलदैवत होता का? श्रीधर दादाचे वडील सुद्धा होते तेव्हा, आणि तेव्हा झिंगरोबा हे नाव कोणालाच माहित नव्हतं. हा मग वा रे वा, काहीतरी भूल थापा मारून त्या लहान मुलीवर दबाव आणताय काय? सर्वात्या तुम्ही गप्पा बसा. सखू आगाऊपणा पुरे झाला. मुकाट्यानी पूजा कर. दिगुरी जास्तच डोक्यावर चढवून ठेवलं या नकटीला. ए पोटे, अगं उपकाराची तरी जाण ठेव की. हा? तुझ्या नवऱ्याला कोणी बरं केलं? झिंगरोबानं. आम्ही कठोर साधना करून झिंगरोबाला सांगितलं तुला आणि दिगूला वाचवायला, तवा झिंगरोबानी दिगूला बरं केलं. आणि तू इथं सर्वांमोर झिंगरोबाचा अपमान करते वय ग? आज कोण तू? मुंगी एवढी भी नाही तू, आणि पहाडावानी जो झिंगरोबा आहे त्याला डुशी मारायला निघाली तू. अगं अवकात विसरलीस तू, अवकातीत राहा. ए संध्याने ऐका, इकडं बघा काय सांगतोय मी. या पोरीच्या नवऱ्याला ज्यानं बरं केलं, या झिंगरोबाची जर हिने आता पूजा नाही केली तर मग विध्वंस होईल, बरबादी होईल, हाहाकार उडल.